गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळ सकाळ आता वाजले आहेत 7:45 आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे. वारंही मस्तपैकी सुटले. मोठं पातेलं चुली मांडले, बटाटे शिजायला घातलेत, चकली करायची ना. आणि मी चाललेले आहे धार काढाय. आमच्या घरात काय चाललंय बघा. साबूत पाणी आहे का? वांग चाललंय, वांग मोकळे, वांग्याची भाजी करायची. नाही हाय कालच्या गतच आहे. पाणी नितळतंय का बघ बरं. शिव भिजलाय का? एवढा डब्बा गच भरला एक पायलीचा. आ भिजलाय ना? हां भिजलाय. काल थोडंसं भिजलं होतं पण पातळ झालं थोडं, त्याच्यामुळं चकली गोल होत नव्हती. होय आता का बरोबर ना? गोलच होत नव्हती. मग आता आज कशी व्हायची काय माहित नाही. अजून बराच शाबू तिथं ठेवलाय. बटाट्याची गुणी आणली. एक 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 चाललंय आमचं करायचं आता. आता थोडंसं वाऱ्याने सुट्टी दिली, आता वर चालू आपलं काम. काम नाही करून कशावर. कसं हळूहळू काम करीत राहायचं. केले वगैरे तर खाया नाही. जगायचं कसं? कष्ट करायचं. कष्ट करूनच जगायचं. दोन दोन हाताने काय होईल तेवढं करून जगायचं. काम करणे हा स्वभावात नसल्या. देवा देतातच या काम करायचं ना. मग त्यांनी सांगितलंयच होय. काम करून बघा. हो ना. काम करून जगा, खा, पोटाला दुसरं काही करू नका. मस्तपैकी वांग्याची मोकळी भाजी चालली आता. आता तवर एक मुळी उसाची तुरती, धार काढून आणती, म्हणजे परत बटाटी सोलायची, गार करायची, कपडे धुवायची. आज काही चपात्या नाहीत, आज मस्तपैकी भाकरी. सप्पा सप्पाच आत्या भाकरी करतात बघा तुम्ही. आता नेसता वग काय होतं, मेहनती उठली का म्हणजे वांग पडतच तर मला तिकडलं देवा. नेन उठली पण आता तिला म्हणलं आंघोळ करून घे, पाणी गार होऊन जाईल. पाणी खाली ठेवलंय. देवाचं झालं की भाकरीचं आवरायचं, भाकरीचं झालं की चकल्याचं आवरायचं, चकल्याचं झालं की गुरांचं आवरायचं. ते नाही बर असून दे. चला 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 बघा काय चाललंय अपडेट. हा दिवसाचे अपडेट. वारं मस्त सुटलेले, लई गरम होते सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण. काल थोडी झाडं भिजावली पण आज थोडीशी त्यांना असं जीव आला, जीव झाडातनी. आज पण आता थोडी मोटर चालू करून भिजवाल. वारं सुटले ना त्याच्यामुळे लवकर बटाटे शिजायला घातल्या. ज्ञानेश्वरी आंघोळीची राहिली, तिचं पाणी खाली उतरून ठेवले. सगळं भिजवून काढल्यावर लगेच फुलं फुटायला चालू होत्या. ह्याला थोडं सुकलं होतं ना जास्त, ह्याला पाणी दिलं काल, लगेच फुलं, त्याला लगेच फुलं यायला लागली. तागार आहे नाही आणि मोगऱ्याला पण यायला लागली फुलं. पाण्यावर सगळं खेळ आहे. पाण्यावर बापू गेलं उसाची मुळी आणायला. एक एक काम करत करत म्हणलं चला, पाणी राहिलं की धार काढायला आणायला. बापूंची कपडे तरी मी रात्री धुवून टाकली होती, त्यांनी धुवायला टाकली होती. ते म्हणलं चला रात्रीच धुवून टाका. वासरू लागले की वरडायला, बादली वाजवली तरी मांजराला माहीत नाही. मांजर कुठं तरी गेलेली, नाहीतर तिचा लय कालवा चालतो सारखा सारखा सकाळी सकाळी. अरे 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 लय धिंगाणा घाल नको, थांब गय अजून कांड्या खाती या. तर माझी उसाची मुळी तोडून होईल, तिला ठेवलं होतं मगाशी. चालवटी झाल्यावरती एक घमेलं भरून तिला म्हणलं आपलं आवरस्तवर नेमकं ती खाईल. ह्याने तर पालतं उलटच करून टाकलं. ह्याला आता गेणगोला आणून टाकावं लागेल धार काढल्यावरती. आता वाईच बरं झाले, नाहीतर त्याला वाईच चाला येत नव्हतं. फेगडत चालायचं, पण आता वाईच झालंय नीट. डॉक्टर म्हणलं जसं मोठं मोठं होईल तसं ती नीट चालायला लागेल. लय गुरं होती पण लय कमी केली. काय होतं एकट्या माणसाला धारच नाही जुळत. लय त्रास होतो धार हाताने काढायचा म्हणलं, बोटही देतात म्हणून आपले एकच ठेवले. आता ही दुसरी तवर तयार होईन गाय. आपलं जेवढं होतंय तेवढं करत राहायचं या एकट्या माणसाला. आता चला बापूंनी रात्री उसाची मोळ्या आणून टाकल्यात,
आता पटापटा एक मुळी तोडून घेते म्हणजे बिनकाळजी हिरवळ आपलं काम करायला. आज पण चकल्यात घालायच्यात, त्याचा पण लय कुठाणा असतो. आज आता कवा बटाटे शिजाय घातले तर आता इथून पुढं संध्याकाळपर्यंत काय 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 त्याचं सारखं ते बटाटे सोलायचे, खिसायचे, ते परत मळायचं आणि ते घालायचं. तरी आता आमच्या ज्ञानेश्वरीला सुट्टी लागली म्हणून बरे. तर आता हा सकाळ सकाळचा पहिला कसं जेवढ्यातली तेवढं थोडं थोडं काढून आपलं तुम्हाला दाखवत जाईन. लय मोठा काढायचा आणि तुम्हाला बघायला लय त्रास, मला बघायला लय त्रास करायला. त्याच्यामुळं आपलं जे जे काम करतोय त्याचं थोडं थोडं जेवढं काढलेलं आहे तेवढं आपलं तुम्हाला मी दाखवत जाईन. असू द्या तर बाय सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.